मुंबई महापौर कार्यालयाला पुन्हा धमकीचा ईमेल आलेला आहे। महिनाभरामध्ये दुसऱ्यांदा महापौर कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आलेली आहे। महापौर कार्यालयासोबतच धमकीच्या ईमेलमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा विधान भवनाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे। मुंबईकरांनो, लहान मुलांना घेऊन मेट्रोतून प्रवास करू नका, हा संदेश घाटकोपर, मरोळ, साकीनाका या मेट्रो स्थानकांच्या नावाचा उल्लेख करत देण्यात आलेला आहे। संवेदनशील महापौर कार्यालयात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी रेकी केल्याचा महापौरांचा आरोप आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, मुंबई महापौर कार्यालयाला पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आलेला आहे। महिनाभरातला दुसऱ्यांदा ही धमकी आलेली आहे। धमकीचा ईमेल महिनाभरात दुसऱ्यांदा आलेला आहे। इतकंच नाही तर या ईमेलमध्ये महापौर कार्यालयाच्या सोबतच मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आणि विधान भवन यांचा देखील उल्लेख आहे। आणि सोबतच आपल्या लहान मुलांना घेऊन मेट्रो स्टेशनमधून जाऊ नका असा संदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। काही मेट्रो स्थानकांची नावं सुद्धा यात घेण्यात आलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे या मेलचं गांभीर्यताही वाढते आहे। नुकताच आपण बघितलं की महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये जो वाद झाला, महापौर रितू तावडेंनी जो दावा केलेला आहे या वादात की माझ्या कार्यालयाची रेकी केली जाते, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता या ईमेलकडे बघितलं जातंय का हे बघणं महत्त्वाचं आहे। सोबतच महापौर कार्यालयाच्या बाहेर आता मेटल डिटेक्टर सुद्धा लावण्यात आलेला आहे। खरं तर महापौरांचं कार्यालय हे सर्व मुंबईकरांकरता खुलं असतं, मात्र अशा प्रकारच्या धमकीच्या ईमेल नंतर काय काळजी घ्यायची आहे याबाबत आता प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे। नक्कीच मनश्री, धन्यवाद। तर आपण बघतोय की या कार्यालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आलेली आहे। महापौर कार्यालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आली। महिनाभरात दुसऱ्यांदा हा धमकीचा ईमेल आलेला आहे। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्याला माहिती देत होत्या।